मित्रांनो, एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपल्या सोबत जोडलेले आहेत दोन नवीन मित्र. एक प्रथमेश बांदेकर जो माझ्या शाळेतला मित्र, सेकंड पुढे गेला नमस्कार यश दामुष्टे नाही सॉरी यश साळुंके. दामुष्टे वेगळा आहे. 10-15 वर्षांनी भेटल्यानंतर असं जमतो होतं आमचं. आता आम्ही फेरी पकडतोय, फटाफट तिकीट काढणार आणि आम्ही निघतोय आता अलिबागला. तर मित्रांनो, सकाळचे 4 वाजता घरातून निघून 4:30 वाजताची ट्रेन पकडून आम्ही निघालोय विरारहून चर्चगेट साईडला. चर्चगेटला आम्ही 1 ते 1.5 तासामध्ये पोहोचतो. तिथून निघतो टॅक्सी पकडायला टू गेट ऑफ इंडिया. गेट ऑफ इंडिया हे चर्चगेट स्टेशन पासून 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरचे आहे. इथे पोचल्यावरती आम्ही सिक्युरिटी चेकिंग करून तिथून निघतो बोटीजवळ. ही बोट गेटवे ऑफ इंडियाच्या अगदीच लागून असते. इथून अलिबाग, मांडवा या ठिकाणी जाण्यासाठी पर पर्सन 150 रुपये ही तिकीट आहे. सकाळची सर्वात पहिली बोट म्हणजे अजंता. सकाळ सकाळी ही बोट नेहमी तुम्हाला भरलेली दिसेल. बरेचसे लोक कामानिमित्त अलिबागला जात असतात. आता इथून अलिबाग पर्यंतचा व्ह्यू एन्जॉय करूया. कसा आहे? आपण अलिबागसाठी रवाना होत आहोत. एक्साइटमेंट कशी आहे? एक्साइटमेंट थोडी फाटली आहे. आम्ही पहिल्यांदाच या फेरी बोटने मोठ्याने तुझा आवाजच येत नाही. आम्ही पहिल्यांदाच तिघही फेरी बोटने प्रवास करणार आहोत. बघू त्यामुळे काय होईल ही आहे. अजून पायलट आले नाहीत आमचे, येतील तेव्हा कळेल. पायलट काय आता वड येत नाही. मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत 8 आणि मी आता पोहोचलोय. 8 नाही वाजले, 7:30 वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलोय अलिबागला. आता जस्ट डिबोर्ड झालोय बोट मधून आणि आता मी निघतोय बस पकडायला. बस सेवा असते यांची बोटवाल्यांची. फटाफट जायला लागेल बसला. आता पळतो, फटाफट बसमध्ये चढतो आणि तुम्हाला दाखवतो की कशी गंमत असते बस. लवकर
ओके मित्रांनो, आमची जी फेरी होती ती अजंता होती आणि ही जी बस आहे ती पण अजंताचीच आहे. लवकर लवकर पोचतो अशी पळापळ चालू आहे. बस 2 मिनिटात फुल होते. सगळे अजंतावाले इकडेच येणार आहेत आणि बसमध्ये कॅपॅसिटीपेक्षा जास्त पब्लिक येणार आहे. आता ही बस सुटली की परत 1 तासाने बस नाही आहे. नेक्स्ट फेरीला नेक्स्ट बस. So, how's the Josh? हाय सर. बाई थकलो यार. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय अलिबाग बस स्टँड जवळ. ह्या सर्कलमध्ये एक चांगलंसं हॉटेल बघून आम्ही आता पहिले भरपेट नाश्ता करतो, मग निघतो पुढच्या प्रवासाला. हॉटेलमध्ये आलेलो आहोत. मन्नाची नाश्ता निघालेला. तर मित्रांनो, आता आलोय नाश्ता करायला. कुठला घेणार आहे डोसा? मी विचारतोय मैसूर आहे, कट मसाला आहे. मैसूर मसाला. मैसूर ना, ठीक आहे. तुला मैसूरच सही आहे. मैसूरच. तुला भरपूर व्हरायटी आहे तसं. हो रे. समोसा चाट 60 रुपये. अरे ते अरे आपल्याकडे 20 ला मिळतो. मित्रांनो हे बघा, इकडे वडापावचा वडापाव आहे. व्हेरायटीज आहेत. 60-70 रुपये पर्यंत. 12 रुपयाचे 5 वडापाव येतील आपल्याकडे. 70 रुपयाचा कोण वडापाव खाईल का आपल्या इकडे? मुंबईकर असाल तर आपल्या नक्कीच खाणार. 70 रुपये कोण वडापावला देतो? ओके, मूड में चेंज. दही वडा ऑर्डर केलेला, आता मूड चेंज मला झाला माहिती मी साहेबांचा. HM गेले त्याच्यामुळे दही किती हॉटेल मॅनेजमेंट वाल्यांना बऱ्यापैकी बॅकएंड सगळं माहिती असतं. मीच सजेस्ट केलंय म्हणजे की दही खाऊ नको, म्हणून त्याचा आता विचार बदलला. आता सँडविच ऑर्डर केलंय. कशी आहे टेस्ट? खूप छान आहे. म्हणजे काय जर आता येणार वाटतंय, एनर्जी आलेलं. पहिल्याचं दूध आहे ना. पी तुला काय होतंय? सो स्मूथ. तर मित्रांनो, चहा घेतो. ऑर्डर केला आहे डोसा आला की तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपला मैसूर डोसा आलेला आहे आणि हा बघा, सुरुवात पण केलेली आहे त्याने. भूक लागली. प्रचंड भूक लागली आहे आम्हाला. सकाळी 4 वाजता घर सोडून आता काय ते पोटात जात आहे. हा बघा, कॉफी पितोय. याचं निवांत चाललंय. याची मिसळ येतेच आहे. याचा प्लॅन बदलेपर्यंत हॉटेल मालकाचा विचार आहे की लवकरात लवकर ऑर्डर देऊन टाकू. अजून एक ऑर्डर बदलायची. हा ठीक आहे, खातो, भेटतो पुन्हा. सो नाश्ता झालेला आहे. भरपेट नाश्ता केलाय. मैसूर डोसा पूर्ण पोट भरलेला आहे आणि आता चौलसाठी निघतोय. हा, इकडे शेअर ऑटो आहेत, बसेस आहेत अवेलेबल. हा, आम्ही बससाठी थांबणार नाही कारण की भरपूर वेळ लागेल. शेअर ऑटो बघतो, फटाफट निघतो. इथून जवळपास किती किलोमीटर आहे? 10-12 किलोमीटर जायचंय.
पाण्याची चवने राणी, शांती आनंदाची नदीच ग्वाही. अरे हाफ चड्डी साहेबा हाय फ्रेंड्स, काका पण आहेत. इथून ऑटो पकड. चल काय काय घ्यायला आला, काय घ्यायला आला? चल आलो. रिक्षा पकडले पटापट. हे आमचं आता हे तिसरं वाहन पकडले आम्ही. रिक्षा पोहोचू. हा होपफुली अजून 10 मिनिटं, 10च्या आत तर आम्ही पोहोचू. अरे 4ला निघालोय मित्रा. 4 वाजल्यापासून आता किती वेळ झाला. सकाळी 3ला उठलोय असं प्रकार. चेहरे बघ आमचे. मी तर फ्रेश आहे. या चला बॅग ठेवा, नवीन घरात या. घ्या घ्या पाहुण्यांचे बॅग घ्या, कामाला लावूया आता. फ्रेश बी शिवून घ्या मस्त पैकी. ते कसं वाटतंय? मस्त वाटतंय. 5-6 तासांनी पोचून 5-6 तासांनी हालत खराब. एकदम गृहप्रवेश केल्यासारखं वाटलं. पूर्ण तयारी चालली मित्रांनो. इथे मंडप वगैरे टाकलेला आहे. या घराची पूजा आहे. नवीन होम टूर देतोच तुम्हाला. असा काहीसा आमचा अवतार. आरामात मस्त झाली जर्नी. मस्त नाश्ता वगैरे करून आलोय आता. काय एकदम फ्रेश होतो आणि होम टूर देतो तुम्हाला. समारंभ होणार आहे आता इकडे. आम्ही लवकरच इथले आम्ही तिघांनी पण दहावीवर गेले. आमच्या 10वीच्या वर्गाकडून. या या असू द्या असू द्या असू द्या असू द्या असू द्या. असू द्या असू द्या. फोटो वगैरे शर्ट घेतले पहिल्यांदा. मस्त आगाऊची हिरो वाटत. तयारी चालू आहे जोरदार. ऐक ना, आम्ही गिफ्ट आणलंय 10वीच्या वर्गाकडून. जे आले नाहीत ना त्यांच्यासाठी ऐका. नाही घेतले आम्ही तिघांनीच, पण दहावीवर टाकलंय. तुमचं पण कॉन्ट्रीब्युशन दिलं त्याच्यामध्ये. सगळ्यांची नावं त्याच्या समोर सांगते. ज्याने कालच्या केकचं कॉन्ट्रीब्युशन नाही दिलंय कालचं, त्याने पटापट द्यावं. वेटिंग वर आहे. फोटो काढ ना, फोटो काढला. 10वी असा 10वी कडून सप्रेम भेट. पुढे कोण लिहिणार सप्रेम भेट? सावकाश बोला. हा 2 मिनिटं आला. 1 मिनिट झालं, 1 मिनिट. वाव, कसं आहे है ना? गोल्ड पेक्षा व्हाईट मध्ये. आम्ही गोल्डन सिलेक्ट केलेला, पण हा आता रिप्लेस करून व्हाईट घेतला आम्ही मध्ये. आता परत पॅक करू नको, लागलीच लावून टाक. हे अजून छान चांगली वेळ येऊ दे. परत कशाला पॅक करता? लावून टाका ना लागलीच. हे 2 कामगारांना कामाला लावा.
तर मित्रांनो आता पूजा चालू आहे नवीन घराची मित्राच्या. तर पूजा होते तोपर्यंत म्हटलं जरा शेतात फेरफटका मारू. जवळच शेत आहे आजूबाजूला, शेताच्या बाजूलाच बरोबर ते बॅक साईडला घर आहे. तर मित्रांनो हे असं काहीसं शेत आहे. वालाची शेती केलेली आहे सध्या इथे. या साईडला एक विहीर आहे, खूप खोल आहे. सध्या मी काय पुढे जात नाही. आणि ही आमची मंडळी परीक्षण करतायत काय काय चालू आहे सध्या शेतामध्ये. हे बघा, हे आंब्याचं भलं मोठं झाड, हे पण आंब्याचंच आहे. इकडे एक कैरी दिसली आहे मला, मी जरा झूम करतो, तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही मला. हा, ही बघा, ही कैरी. या कैरीवरून असं कळतंय की भरपूर वरती आंबे भरलेले आहेत. समोरच्या ह्या झाडावरती तरी भरपूर आंबे आहेत. दे आवाज, दे परत, दे आवाज, दे. मारतो आवाज दे ना परत, त्याला आवाज ऐकायचा. ही जर सुटली तर काय मजा येईल ना. तुझीच मजा, आमची काय नाही मिळत. तुमच्या अंगावर धावत जाईल ना मी तुम्हाला. हे जुनागर रातचं आज होम आम्ही टूर यांच्या जुन्या घरी पदार्पण करत आहोत. आणि मी दरवाजा असा खुल्ला आणि तो यायला पाहिजे होता. ते पहिलं थंड पाणी आहे. आणि काय वैशिष्ट्य सांगायचं पाण्याचं? थंड पाणी. आणि हा अरे मागचा दरवाजा जिथे आपण मगाशी होतो. काय असं केलं तर इथून राणी लक्ष्मी आणि चंपा. शी इज देअर. राणी लक्ष्मी आणि नावं ठेवून मोकळा झाला बाई. Meanwhile, आज बोलला धावायचं कुत्र्यासारखं बस पकडायला. आम्ही पण सगळे धावत सेम इन्स्ट्रक्शन्स होते. काहीच माहित नाही आणि सगळ्यांच्या पुढे आम्हीच दोघं धावतोय. ही बस जागा भेटत नाही. हिने मला हाताला धरलं आणि बोललो चल दर्शन. मला माहिती ना राज बोललाय. बस स्टोरी आहे की ना कसे आलेत, जाम डेंजर आलेत. घरात माहिती पण नाही, बॅगा उचलून निघून आलेत दोघं पण. सांडवचा क्रिकेटचा मॅच बघा. नाईस नाईस. सांडवची आणि अशा रीतीने पहिला बॉल. बॅट तुटायची शक्यता पहिल्याच बॉलला. बॅट्समन रेडी आणि स्टंप झालेला आहे गायब. अशा रीतीने स्टंपच गायब केलेला आहे. अफलातून बॅटिंग करताना सांडव बेस्ट बॉलरला दिला बघ शॉट. ही बॅट गेली. मी टाकतो. बॉलर पुन्हा प्रयत्न करताना सांडवकडे बॅट आणि हा टच करून फक्त बॉल सोडलेला आहे. बॉलर जरा अशा रीतीने बॉलरला चॅलेंज दिलेला आहे बॅट्समनने. पुन्हा एकदा प्रयत्न. तर मित्रांनो पुन्हा आम्ही निघालोय आमच्या परतीच्या प्रवासाला. पुन्हा तीच बोट पकडून आम्ही निघालोय गेटवे ऑफ इंडियाकडे. पुन्हा त्याच गमती जमती या बोटवर अनुभवायला मिळणार आहेत. वेगवेगळे बोट आणि शिप्स पाहायला मिळणार आहेत.
मित्रांनो, आजचा हा ब्लॉग होता इथपर्यंतच. जाता जाता मी म्हणेल, आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त प्लॅन बनल्यावरती लगेच रेडी होणारे मित्र पाहिजेत आयुष्यात. तुमचेही असे मित्र आहेत का? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग इथेपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.